पेपर फुटीबद्दल सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल तर आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण पेपर फुटणे हा खरंच इतका गंभीर विषय आहे का? ज्या परीक्षेचे पेपर फुटले ती परीक्षा होती नीटची. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक प्रवेश परीक्षा आहे. एक विचार करा की जर ही पेपर फुटी कोणाच्या लक्षात आली नसती तर काय झाले असते? तेच विद्यार्थी सर्वात जास्त मार्कांनी पास झाले असते ज्यांनी बेईमानी केली आहे. आणि जर हे प्रवेश परीक्षेमध्येच बेईमानी करू शकतात तर पुढील मेन एक्झाम मध्ये सुद्धा करू शकतात आणि संपूर्ण करिअर मध्ये सुद्धा करू शकतात. आणि ही मुलं पुढे चालून या देशातले डॉक्टर होणार. याचा अर्थ समजतोय का तुम्हाला? हे डॉक्टर्स आपला इलाज करणार. चालतील का असे डॉक्टर्स तुम्हाला? नाही, आपल्या नाही म्हणण्याने काही होणार नाहीये. कारण आपण प्रयत्न काय करतोय या गोष्टी बदलण्यासाठी. या पेपर फुटींचे परिणाम फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित नसून अनेक क्षेत्रांमध्ये पेपर फुटी आजपर्यंत समोर आल्या आहेत. आणि हे घोटाळे जर आज थांबले नाहीत तर तुम्ही विचार करा की या देशाचे भविष्य काय असेल. असल्यास फुटलेल्या पेपर्समधून पास झालेले डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, पोलीस, सरकारी अधिकारी आपल्या वाटेला येणार. प्रशासनाकडे आज सर्व यंत्रणा, सर्व टेक्नॉलॉजी असून या पेपर फुटी होतातच कशा? काय भविष्य आहे त्या विद्यार्थ्यांचे जे दिवस रात्र एक करून इमानदारीने परीक्षांची तयारी करतात. या देशात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. यामध्ये आता कोणाचेही दुमत राहिलेले नाही. मला नाही माहित की सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा परिणाम नक्की काय होईल, पण आज जर आपण या विषयाकडे डोळे बंद करून बसू तर याचे गंभीर परिणाम फक्त आपल्यालाच भोगावे लागणार आहेत.